मंडळी, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरातकडे घेऊन आलाय पेढे. त्यांच्यासोबत आहे हास्यजत्रेच्या मंचावरचे 2 अवली वेडे. एक आहे भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि दुसरा आहे कमी तिथे आम्ही फेम दत्तू मोरे. खरात काकू, ओ खरात काकू, आहात का घरात काकू? ओ खरात काकू, चारमर आला दारात काकू. ओ खरात काकू, काकू आहात ती मेलात काकू. ओ खरात काकू, थांब आले. काय ते काय तुझं सकाळी सकाळी झोपू पण देत नाही. सकाळी सकाळी 11 वाजायला रे. अरे बापरे, हो का? म्हण काय काकू, तुम्ही काम करा, तुम्ही नाश्त्याला आहे ना चहा सोबत सूर्य खाऊन टाका, म्हणजे सकाळ झाली कोणाला कळणारच नाही. कॉमेडी ओ, फालतूगिरी करू नकोस. बरं काम करा, हात पुढं करा. सॉरी सॉरी. मला आज कळलो तुम्ही हनीमून वर येता ना, खरात काका डायरेक्ट व्हीलचेअर वर कसे काय आले ते. फालतूपणा करू नकोस. आलाच कशाला ते सांग. आणि 1 मिनिट, 1 रुपया सुद्धा वर्गणी मिळणार नाही. अरे हट, गौरव मोरेला वर्गणीची गरज नाही. मोठा आ करा का पेढा आणलाय, पेढा तुम्हाला खायला पेढा आणलाय बघा. खरंच म्हणजे खरं म्हणजे मी लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा पेढा खाणार आहे. आ करा आ करा. ज्याला चव आहे ना तो पेढा आहे, आणि जे बेचव आहे ते माझं बोट आहे. माझं बोट. अयो गौऱ्या, हे पेढा कशाबद्दल होता ते सांग ना. हा थोरात काकूंचा पेढा आहे. काय झालं? तिचा पेढा मला कशाला भरवलास? अहो थोरात काकू आता लखपती डायरेक्ट करोडपती होणार आहे. अरे सरताच काय करतो घशात? फालतू काही पण बोलू नकोस. आणि ती थोरातीन करोडपती. हा अरे 2 रुपये कमी व्हावे म्हणून बेकरीवाल्याला तुमचे पाव किती मऊ मऊ आहेत असं बोलणारी ती करोडपती होणार आहे. काकू एवढं बोलू नका, सगळे दिवस सारखे नसतात. लोक आम्हाला त्रास देतात, जरा म्हणून प्रायव्हसी देत नाही असे म्हणणारे मोठमोठे सेलिब्रिटी आता लोकांनी आपल्याला ओळखावं म्हणून मास्क खाली घेऊन उभे राहतात. काय चौगुले, बरोबर ना? कोणाशी बोलतोय? काय नाही, तर मुद्दा असा आहे की आता थोरात बाई करोडपती होणार आहे, आणि त्या करोडपती कशा होणार ती आयडिया मी त्यांना दिलेली आहे. त्यामुळे मी आता त्यांचा 50% पार्टनरशिप मध्ये पण आहे. आता ह्या पुढे मी वर्गणी मागायला येणार नाही. ओके गौऱ्या, हा काय बिझनेस आहे की थोरातीन डायरेक्ट करोडपती होणार आहे? मला पण सांग ना. नाही मी नाही सांगू शकत. सांग ना प्लीज. आय एम सॉरी नाही तुम्हाला नाही जमणार हो. थोरातीला जमू शकतं, मला का नाही जमणार? बस खाली बसा. हे बघा, ऍक्च्युली थोरात बाईंनी आहे ना त्यांचं स्वतःचं मायट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. मायट्यूब? हा. पण गौऱ्या, आपण एवढं मोठं चॅनल सुरू करून करोडो रुपये कसे मिळवणार? नुसतं चॅनल सुरू करून काय होत नाही, त्याच्यावरती रोज नवीन नवीन कंटेंट अपलोड करावे लागतात. आता कंटेंट म्हणजे? जो आपल्या स्किट मध्ये नाही येतो. नीट सांग ना गौऱ्या. कंटेंट म्हणजे काय करायचं, रोज नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे, ते मायट्यूबवर अपलोड करायचे. लोक ते बघतात, जेवढे जास्त लोक बघणार तितके जास्त मायट्यूब तुम्हाला पैसे देणार. कसली भन्नाट आयडिया आहे. म्हणजे काय? पण हे व्हिडिओ बनवणार कोण? गौर से देखे हसीना, तेरे बाजू में कोई बैठा होगा उसके. नीट सांग, नीट सांग ना, लवकर सांग. आता मी जरा जास्त एक्साइट झाले, मला पटकन सांग. मी बनवणार, मी माझी टीम आहे, माझी टीम आहे, मी बनवणार. बोलो, तुझ्या टीमला बोलो. ओके टीम या. हे काय? दत्त्या एकटाच? आमची दोघांचीच टीम आहे. दोघांची टीम कशी शक्य आहे? का शक्य नाहीये? का शक्य नाहीये? मोठे आणि गोस्वामी ही दोघांचीच टीम आहे. पण तो हा एवढा मोठा शो त्यांनी हिट केला की नाही? ते तर मग ते तर आहेच. आम्ही दोघं पण एखादा व्हिडिओ शूट करू शकतो ना. करू शकता, करू शकता. डिरेक्टर हा कॅमेरामॅन. ओके रेडी रेडी. हो एक सेकंड आता मला आठवलं. काय झालं? जरा वेळ बसा. काय झालं? हे बघा, आपल्याला आता 25,000 रुपये लागतील. किती? 25,000 रुपये. एवढे का? आपल्याला भायखळ्याला जाऊन मायट्यूबचा फॉर्म भरावा लागेल.
भायखळ्याला झाला 25,000 का पण? हो भायखळ्याला जायचे नाही, मग? तिकडे जाऊन मायट्यूबचा फॉर्म भरायचे 25,000 रुपये. अच्छा. आता भायखळ्याला जायला एवढे पैसे कशाला लागतील? तुम्ही फक्त श्वास सोडा, मी मध्ये येतो, डायरेक्ट भायखळा. आता तू भंकस नको करूस, मला तू सांग लवकर कसं. बरं मला सांगा, तुमच्याकडे किती पैसे आहेत? ऍक्च्युली माझ्याकडे आता एवढे पैसे नाहीयेत. किती आहेत? 300 आहेत माझ्याकडे फक्त. हरकत नाही चालेल चालेल? तुम्ही द्या. हा. त्या मायटू बोलांना सांगतो 300 रुपये ठेव. हा. 24,700 रुपये गौऱ्याच्या अकाउंटला लिहून ठेव. गौरव तुला मायट्यूबवाले पण ओळखतात? आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, नाम अब्दुल है मेरा. कशाला एवढं करतोस? पटापट सांग ना, आता मला रुपये दिसायला लागले. सांगतो ना, ते ओळखीचे आहेत माझ्या. आपण आहे ना मायट्यूबवर असा व्हिडिओचा धुरळा केलाय, धुरळा. त्याचे जे मालक आहेत ना, ते आपल्यावर फिदा झालेत आणि ते आपल्याला भेटायला रशियावरनं येत आहेत. रशिया? अरे बा. आता त्यांना फोन केला की लगेच येतील ते. करतो हॅलो हॅलो बनोस्की सर, वेअर आर यू? Potlowski. कमन सर, Potlowski. या सर, कमन येत बनोस्की आता सर. काय करायचं? शांत राहा. एकदम डेंजर आहेत ते. हा रशियाचे आहेत. कमॉन. हा Oh, Gaurovski. बनोस्की सर, वेलकम सर, वेलकम. हाय बनोस्की सर. हाय. नाईस टू मीट यू सर, नाईस टू मीट यू. Me too. कचकचित भूक लागली की लवकर पैसे देतोस की? शांत देतो. गौरव ही कोणती भाषा आहे? कोणती भाषा म्हणजे? रशियन. म्हणजे गौरव तुला रशियन पण येते? म्हणजे काय, त्याला फक्त कोल्हापुरी जड जाते. बोल गौऱ्या. ऐका ना, मला काय म्हणायचं जरा, थोडा आपल्याला अजून एक बेसिक खर्च येणार आहे. त्यासाठी आपल्याला मायट्यूबसाठी आहे ना एक हाय क्वालिटीची ट्यूब विकत घ्यावी लागेल. काय सांगतो? हो, फक्त त्यासाठी आपल्याला 20,000 रुपये लागेल. किती? 20,000 रुपये. अरे गौरव एवढे पैसे नाहीयेत. अरे तुमच्याकडे आता किती सांगा? माझ्याकडे काकांपासून गादी खाली लपून ठेवलेले 500 रुपये आहेत. बनवोस की सर? या. 500 रुपये घेवोस की पटकन जाओस की मंचुरियनची ऑर्डर देवोस की? ओके. Pashowski. Chindioski. तात्पुरस्त की गोळा करून ठेवूस की नंतर देऊस की? हा तुम्हाला येते भाषा? नाही. नका ना, मग गप्प बसा ना, जाईल ना ते परत चिडेल ना. नाही, हा नका काय बनवस की सर, तात्पुरतं घेऊस की नंतर गोळा करून तुम्हाला परत देवोस की? ओके. ओके. बनवस की पटकन निघोस की? जातोस की. हा गेले. हा अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला. काय? मायट्यूबवाले असेच पैसे देत नाही. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी बघितलं, लाईक केलं तर आपल्याला पैसे मिळतात. हे पण गौरई, हा आपण एक चॅनल काढून टाकायचं काय त्याच्यावर? तुमचा तडपता फडकता डान्स. करेन डान्स, पण माझा डान्स लोक बघतील का रे? अहो काकू, पैसे दिल्यावर लोक वाटेल ते बघतात. मग समोर जाऊन उदाहरण आहेत. कॉमेडी. अहो कॉमेडी. लय कमी हसलेत. कमेंट मध्ये कळेल आता तुला. बघ कॉमेडी. असू द्या. हा, चला लगेच डान्सला लागा. मी डान्स करू म्हणजे काय? म्युझिक म्युझिक थांबा. लावू गाणं. हा स्टार्ट. बन्या नालाय का कुत्र्या, मला फसवलं. मला परत फसवलं. नाही, कोणी पण नाही. नालाय कांदू, मला फसवायला आला. 10,000 काढणार माझ्याकडनं. 10,000 काढणार तुम्ही? लाज नाही वाटत खोटं बोलायला? लाज नाही वाटत? थांबा, तुमचा आता व्हिडिओ शूट करून ना मायट्यूबवर टाकणार काकू आणि सांगणार, हे मी जे सोसायटीमध्ये सापडले 3 इच्छाधारी साप. नालाय कांदू. वा झकास झाला परफॉर्मन्स, मस्त. बघूया हास्यरसी काय म्हणतायत. सई? गौरव, तुझा टायमिंग अफाट आहे. मला हे कॉम्बिनेशन आवडतं, खरात काकू आणि गौरव. वने मस्त, खूप दिवसांनी खरात काकूंना भेटून खूप मजा आली. आणि बने आणि दत्तूचा सहभाग पण अप्रतिम होता. बने कडक दिसला, दत्तूचं टायमिंग अफाट होतं.
खूप मजा आली, खूप हसलो. मस्त मस्त वनिता. थँक्यू. प्रसादा. मजा आली, खूप मजा आली. पैसे आले नाही त्यामुळे पुढे बोलता येत नाही मला. मजा आली वंडरफुल. वा वनिता, मस्त मस्त. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका शाळेत जिथे निखिल बने आणि दत्तू सोबत दंगा करतेय कल्याणची चुलबुली शिवाली परब. आणि या खोडकर मुलांना कंट्रोल करण्याचं काम करतोय कॉमेडीतला मास्टर भूषण कडू. या सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अरे बने, काय करतोयस? अरे वलवायचे ना, बोट वलवायचे. तू काय रस्ता खोदतोयस? आणि कुठल्या बाजूला वल्ली धरलेत तुम्ही बोटीत आहात ना? पाणी बोटीत आहे का? हा, दोघं एकाच बाजूला वल्लवताय तुम्ही. इकडे पाणी आहे ना. उद्या आहे रे गॅदरिंगचा हा कार्यक्रम. हा, तो व्यवस्थित करा. चला परत वन मोर. सर आते हो का सर? अरे शिवाली बाळा, ये बाळा, ये. सर आम्ही 2 मिनिटं लेट आलो तर आम्हाला अंगठे धरून उभे करता तुम्ही. ही 15 मिनिटं लेट आली, हिला कसं आत घेतला? ती आपल्या शाळेच्या ट्रस्टींची मुलगी आहे. तिला मी कसं ओरडणार? पप्पा, हे तेच ट्रस्टी ना ज्यांना तुम्ही घरी डोक्याला तापे म्हणता? गप्प ना, तू नोकरी घालवणारस का माझी? आणि पप्पा काय म्हणतोस? हे बघ, शाळेमध्ये इतर विद्यार्थी ज्या नावाने मला संबोधतात त्याच नावाने माझा उच्चार करायचा. इकडे हे बेटा बाळा शिवाली, उद्या आपल्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे. हो सर. आणि तुझे वडील म्हणजे आपले ट्रस्टी साहेब ते स्वतः प्रमुख पाहुणे आहेत. हो सर. तेव्हा त्यांच्या समोर कार्यक्रम चांगला सादर करायचा आहे आपल्याला. हो सर. मला सांग शिवाली बेटा, काय करायला आवडेल तुला? सर मला बनेला पटवायला आवडेल सर. काय? हो सर. सर माझं बनेवर खूप प्रेम आहे सर. सर त्याला सांगा ना मला पटायला सर. काय? सर त्याला सांगा ना माझ्याशी लग्न करायला. बने पटना मला, बने पटना. सर हिला सांगा ना सर, मी तसा मुलगा नाहीये सर मला नाही पटायचं सर, तिला सांगा ना सर. ए बने, रडतो कशाला? तुला आपल्यापेक्षा चांगला आयटम मिळणार आहे काय? अरे काय मिळणार आहे काय? काय बडबडताय तुम्ही? ए शिवाली बाळा, गप बस. ये इकडे, ह्या बाजूला आहे. ए बने, रडू नको बने. आणि काय चाललंय तुमचं? अरे आपण गॅदरिंग विषयी चर्चा करायला जमलोय ना. हो, सर. काय करशील तू उद्या गॅदरिंग मध्ये? स्वागत गीत म्हणशील तू? चालेल ना सर. चल बने, आपण करून दाखव. 1 2 3 स्टार्ट. तू काय जिलब्यांचं दुकान टाकलंयस? भरली कडे आता. आणि ए शिवाली बाळा, काय सर? हे कुठलं स्वागत गीत आहे? सर मी तुम्हाला सांगते, बने शाळेत आला ना की मी त्याला बघून असं स्वागत गीत बोलते सर आणि त्याचं स्वागत करते सर. सर बघा ना, ही असंच करते. मला रस्त्यात ना अशी छेडत असते आणि मला बोलते मला पट, नाही तर पप्पांना नाव सांगून पटावरून नावच काढून टाकेल. ए शिवाली, त्याला पटायचं नसेल तर सोड. मी तयार आहे पटायला. पटायला तयार आहेस? तू पटाला शाळेमध्ये पटाला. तू गप का? कशीची पोरगी आहे सर. Sorry. सर आपल्यावर लाईन मारणाऱ्याला मारायचा नाही, त्याला धमकी द्यायची नाही. अरे हे बघ, आपण त्याला हो बोलू नाही बोलू तो आपला पर्सनल प्रश्न आहे सर. कळलं ना? हे बघ, आमच्यामध्ये तू पडणारा कोण आहेस? अगं तो मुलगा आहे माझा. ते गरीब. हे बघ, इथे आपल्या लाईनीत उभा आहे, तो आपल्यासाठी लाईनीत उभा आहे, त्याला ओरडायचं नाही. समजलं ना? नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तो तुझ्या पाठी आहे म्हणून त्याला मारत नाहीये, तो माझ्या पोटी जन्माला आलाय म्हणून त्याला मारतोय मी. अजून मारा. हा? अजून मारा सर. अरे काय अवलादी आहेत. हे बघा, ते पटणं लाईनीत ह्या सगळ्या गोष्टी नका करू माझ्याकडे. हा, आपण गॅदरिंग वरती लक्ष केंद्रित करूया. हो सर, चालेल सर. काय करशील तू सांग बघू? सर काय करू? गोष्ट सांगशील तू? चालेल सर. तू एक काम कर, साधी हिसाब नीती मधली ससा कासवाची गोष्ट सांगशील तू? सर मला येते ससा कासवाची गोष्ट. येते? Yes, sir. बसा रे बसा. गोष्ट सांग तू, गोष्ट सांग. सर तर एक असतो ससा. ए शिवाली, 2 ससा आणि 1 कासवाची गोष्ट सांग ना. काय काय ह्या गोष्टीमध्ये 2 ससे कुठून आले? ही कासव, हा 1 ससा, मी 2 ससा. दाढीवाला ससा तुझ्या बापाने बघितला होता रे काय रे कधी? मग दाढीवाला विद्यार्थी तुमच्या बापाने बघितलं होता का कधी?
ह्या पट्टीने खरडवीला सांगतोय मी. दाढीचं कौतुक सांगू नकोस, तुझ्या दाढीचं कौतुक नको सांगूस. मला दाढी येत नाही. अरे जी काही थोडीफार येते ना ती खोड रबरने खोडून पण जाते. अरे मला दाढी येत नाही, माझ्या बायकोला दाढी नाहीये. इयत्ता 3री मध्ये तुला कुठून आली दाढी? हा भरगच्च दाढी घेऊन आलाय. मी आजोबांवर गेलोय. नशीब तू आजोबांवरतीच गेलायस. आजूबाजूच्यांवरती गेला असतास तर काय झालं? सर तू गबस. हा तू गोष्ट सांगा. हो सर. एक असतो ससा बने सारखा मऊ मऊ, आणि एक असतो कासव माझ्या सारखा, आणि एक असतो रांडुकर याच्या सारखा. ती तुला रांडुक्कर म्हणाली, तुला कौतुक वाटतंय? हा थोबड पुढे करून काय करतोस तू? अरे मला थोबड दाखवायला कुठे जागा नाही शिल्लक ठेवलीस तू. सर अरे अपमान करते ती तुझा. सर मी सांगू सर. हा, काय? सर एक असतो ससा, एक असतो कासव, एक असतो रानडुक्कर, आणि सर कधी ससा पुढे कधी कासव मागे, कधी ससा पुढे कधी कासव मागे, कधी ससा पुढे कधी कासव मागे, आणि सर एक वेळ अशी येते की दोघही बरोबर धावत असतात, आणि मग कासव गपचूप हळू गपचूप. कासव गपचूप ससाच्या कानात काहीतरी सांगतो, आणि ससा झाडामागे जाऊन घट्ट डोळे मिटून असा बसतो, आणि कासव जिंकतो. अशी देईन ना. गबस जरा. शिवाली बाळा, हे सगळं कळलं, पण ते कासव त्या सशाच्या कानात असं काय सांगतं की जेणेकरून ससा रेसमधनं माघार घेतो? सर कासव बोलतं, ससुल्या आय लव्ह यू. हो सर, मला आय लव्ह यू बोलली सर. तुला नाही रे, सशाला बोलते ती. तू कशाला रडतोयस? हे आणि मग रांडुकर रानडुकरामध्ये जाम इंटरेस्ट आहे तुला. रानडुकर पाहिजे तुला. अपमान करते ती तुझं, कळलं? रानडुकर तुला काय वाटतं? तुला अभिमानास्पद वाटतं तुला? सर ते सगळं राहू द्या ना सर. राहू द्या. सर, याला सांगा ना मला पटायला सर. बने असा ससा जिंकल्यावर कासवाने कसं गाजराची पार्टी दिलेली होती, तेव्हा मी तुला ना असं आईस्क्रीमची पार्टी द्यायला तयार आहे. आईस्क्रीमची पार्टी द्यायचं बोलते सर. मला आई बोलली होती आईस्क्रीम खाल्लं ना की सर सर्दी होते. हे शिवाली, मला चालेल आईस्क्रीम. माझी मम्मी काय नाही बोलणार. का? अरे का तुझ्या मम्मीला ना, तुझी मम्मी कुठून, तू काय कसा निपजलायस तू? कसा आलायस तू? आईस्क्रीम दे. घालू घशात घालू. काढू आईस्क्रीम बाहेर. काय हसतोयस की रडतोयस? तर याला सांगा ना सर मला पटायला. हो सर, हिला सांगा ना, मला नाही पटत सर. सर माझ्या घरच्यांना कळलं ना तर माझं लग्न दुसरीकडे लावून देतील सर. असं कसं दुसरीकडे लग्न लावून देतील? असं कसं दुसरीकडे लग्न लावून देतील? हे बघ, तुझ्या भर लग्नात नाही तुझी डोली लुटली ना तर नाव नाही सांगणार शिवाली म्हणून. सर माझी डोली लुटायची बोलते सर. मी काय करू सर? ए शिवाली, त्याला नाही लुटायची डोली, तू माझी डोली लुट. चल रे. सॉरी. इकडे डोली. मुलांची कधी डोली असते का रे? हा डोली लूट. आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत, कळलं? आपण लग्न झाल्यानंतर मित्राची गाडी घेतो टेम्पररी, त्याला 4 गुलाब लावतो आणि वरात म्हणून नाचायला आपण घरी येतो. आपली डोली बिली काय नसते. हा काय तू काय करशील शिवाली बाळा? माझी नोकरी तुझ्या हातात आहे. ह्या स्नेहसंमेलनामध्ये हे पटवापटवी, लाईन मारणं, लग्न हे सगळं सोडून वेगळं काय करशील? डान्स करशील तू? बाप्पा, तुम्ही माझ्याकडून रात्री डान्स, गाणी, भाषण सगळं करून घेतलं, त्याचं काय मग? ना बाळा, ऐक ना सोन्या, मला तुझ्यामध्ये उद्याचा शिक्षक दिसतोय रे. हा
शिक्षकाचा मुलगा आहेस ना, आपण काय करायचं, खूप शिक्षण घ्यायचं, शिकायचं, शिक्षकाची नोकरी पत्करायची, नंतर मग इलेक्शनच्या बूथवरती जायचं किंवा मग जनगणना करायला जायचं. आपलं खरं काम ते आहे, खरं कर्तव्य आपलं ते आहे. तुम्ही विसरायचं नाही, लक्षात ठेव. आणि पप्पा शिवाली पण शिक्षक होणार? नाही, चुकतोयस तू. तू शिक्षकाचा मुलगा आहेस म्हणून तू शिक्षक होणार. ती ट्रस्टींची मुलगी आहे, ती चेअरमन होणार. आणि बने? त्याचं काहीच नाही होणार. सरांचं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर मग आयुष्यभर संसाराचे टाळ कुठत बसलेला असेल कुठेतरी. तू काय करशील? सर काय करू सर? सर मी पाडे बोलून दाखवू सर? हे वेडे, काय बोललीस तू? हे सर पाडे बोलून दाखवू सर? टचकन डोळ्यात पाणी आलं ग. चांगलं पाडे पाडे म्हणशील? हो सर पाडे म्हणते सर. हा म्हण, पाडे म्हण, पाडे म्हण. सर बे का बे, बे दुने 9, बे त्रिक 6, बे दाये 20, 3 एके 3, 5 5 15, 6 8 26 से 20 से 6, 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 9, 4 चौक 20 से 4 8 वा 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 वा. भूषण दा, तू इतके पंच हाणलेस दत्तूला, मजा आली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा? छान, धमाल. नक्की कोण कोणाची शाळा घेतं या शाळेत तेच कळत नव्हतं. आहा. नाही पण भूषण, शब्दांवर खेळण्याची तुझी जी हातोटी आहे ना, ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. दत्तू, प्रत्यक्षात तुला किती वर्षाचा असताना दाढी आली होती? मजा आली दत्तू, मजा आली. उत्तम कॅरेक्टर असेल. बने, फार मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. शिवाली, नेहमीप्रमाणेच खट्याळ, मिश्किल आणि गोड. मजा आली, खूप मजा आली. धन्यवाद. मंडळ आभारी आहे.